दंडवतः। दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 26 क्रमांकाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत। दृष्टांत आहे जैसा सेवाळल्या खडकाचा। सेवाळलेलं खडक म्हणजे ज्या खडकाचा संपर्क अधिकाधिक ओलाव्याशी आहे, पाण्याशी आहे। पाण्यापेक्षाही ओलावा ज्या ठिकाणी जर का जास्त प्रमाणात असेल तर तिथे आपोआपच शेवाळ नावाची जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ती वनस्पती त्या ठिकाणी उगवते आणि दिसायला ती वनस्पती एकदमच म्हणजे एक प्रकारचं जे शेवाळ काय खूप काही मोठं असतं वगैरे, म्हणजे उंचीला वगैरे असं काही नसतं। एकदम दिसायला ते सर्वसाधारण दिसतं, परंतु लीळाचरित्राच्या आमच्या स्वामींच्या श्रीमुखातनं हे जे काही दृष्टांत सांगितलेलं आहे ते शेवाळाची जी ताकद आहे ती आम्हाला इथे बघायला मिळते। एके तामसे क्रूर वासना दाटले, ते अनधिकार्ये तयासी परमेश्वर ज्ञान नेदिती। दृष्टांत तुपा भाताच्या घासाचा या दृष्टांतामध्ये बघितलं, ऐसे हे ज्ञान ईश्वरही देता, परंतु जीव कुठल्या तरी एका धालेपणामुळे काय करतो, ते ज्ञान घेत नाही। परंतु मग परमेश्वर जेव्हा ज्ञान देतात तर ते सगळ्यांना देत असतील ना। परमेश्वर ते ज्ञान दातृत्व करताना देखील मग त्या जीवाच्या बाबतीमध्ये त्याची प्रकृती गुण कसा आहे वगैरे हे सगळं बघून ते देत असतात। आणि म्हणून सांगतात एके तामसे क्रूर वासना दाटले, म्हणजे एखाद्याला ज्ञान द्यायचं आहे परंतु त्यावेळेला तो तामस आहे किंवा क्रूर भाव त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, अर्थातच तो सात्विक नाहीये। त्यावेळेला एखाद्याची मुळात प्रकृतीच तशी आहे, तामसच आहे, काही घेणं नाही देणं नाही, उगाचच आपलं कधी पण रागातच राहायचं किंवा मग त्याच्याशी बोलायला गेलं तर तो त्याच भाषेमध्ये त्याचं भाषा वगैरे सगळी तशीच्या तशीच असणार, एकदम तामसच। मग अशा व्यक्तीशी सामान्य लोक सुद्धा जास्त संवाद वगैरे काही करत नसतात। तशा प्रकारे ज्ञान जर का आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी विनम्रता जी आहे, म्हणजे मार्गामध्ये आता आपण राहतो अभ्यासासाठी, त्याचं कारणच ते आहे की तिथे म्हणजे मी असं नेहमी सांगत असतो की स्वामींनी सांगितलेली एक अस्थिपरी वेगळी आहे आणि मार्गात एक राहण्याची एक वेगळी अस्थिपरी आहे। म्हणजे मार्गात जर का आपल्याला राहायला जमलं तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो। म्हणजे त्या ठिकाणी विनम्रता जो काही भाग आहे तो आपल्याला प्राप्त होतो। सेवादास्य तिकडे जे आहे किंवा जे काही भोजन आहे ते काही आपल्या आवडीनिवडीचं भोजन नाही, जे आलं ते पात्री पडिले भोजन। आपला निम्मा अधिक आचार जो आहे तो मार्गामध्ये आपला होतो। आणि असं जर का झाल्यानंतर आमच्या स्वामींनी जो महाराष्ट्र विहित केलेला आहे आचारासाठी, तर त्या महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकाला तुम्ही राहू शकता, जाऊ शकता, आचार करू शकता, तिथलं खानपान वगैरे जे आहे ते तुम्ही भिक्षेमध्ये घेऊ शकता। म्हणजे या सगळ्यासाठी काय होतं, सात्विकता जी आहे की आपल्यापेक्षाही चर्चक, आपल्यापेक्षा ज्ञानी, आपल्यापेक्षा सेवादास्य करणारे, आपल्यापेक्षा शंका जिज्ञासा विचारणारे असे सगळे लोक आपल्याला मार्गामध्ये दिसतात। तेव्हा कळतं की आपण काहीच नाही, म्हणजे आपल्यापेक्षाही वेगवेगळे लोक आहेत या जगामध्ये। आमच्या स्वामींनी तर सांगितलं बहुरत्ना वसुंधरा, परंतु ते जेव्हा प्रत्यक्ष बघायला मिळतं त्यावेळेला आपला जो अहंकार असतो, ज्याला तुम्ही इगो म्हणता, तो इगो तिकडे किंवा अहंकार तिकडे शांत होत असतो। आणि आपणच एकटे असू तर मग तर आपला अहंकार एकदम आकाशाला खेटायला कमी करणार नाही, कारण की आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही। हे सगळे कुठे लोक भेटतात मार्गामध्ये आपल्याला, असे सगळ्या गुणांनी युक्त, अधिकाराने युक्त। कुणाचा अधिकार काय तर कुणाचा अधिकार काय सांगता येत नाही। आणि म्हणून
तिथे सात्विकता तयार होते आणि सात्विकता तयार झाली की ज्ञान घ्यायला सोपं जातं बरं का. जोपर्यंत अहंकार कमी होत नाही, राग कमी होत नाही, दोष कमी होत नाही, तोपर्यंत देवाला ज्ञान देता येत नाही. दिलं तरी ते आपल्याला टिकवता येणार नाही. घेता येईल पण टिकवताच येणार नाही. त्या पद्धतीने माहीम भट्टांना पण स्वामींनी काय केलं, तो अहंकार युक्त होते वगैरे लगेच पुढच्या क्षणी बोध देता आला असता त्यांना, जसं नीळभट्टांना प्रतीती आली. परंतु तसं नाही करताना अहंकाराने भरलेले आहेत माहीम भट्ट. त्यांचा तो अहंकार चर्चेतनच, कारण की त्यांना जर का त्यांच्या शास्त्राचा अहंकार आहे तर त्या शास्त्राचा अहंकार या शास्त्राने खंडित केल्याशिवाय त्यांचा तो अहंकार जाणारच नाही. त्यांच्या जेव्हा लक्षात येईल की आपल्याकडची माहिती अपूर्ण आहे, त्याच्याशिवाय तो अहंकार जाणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही अहंतायुक्त असतील, अहंकारयुक्त असतील, क्रूर वासनेचे असतील किंवा तामस गुणांनी युक्त असतील, तर अशा जीवांना म्हणजे अशा अवगुणांनी, दोषांनी जे दाटलेले जीव आहेत, म्हणजे घेरलेले आहेत त्यांना त्या दोषांनी, तर ते अनधिकारी आहे, तर ते ज्ञानासाठी अनधिकारी आहेत. परमेश्वराच्या कुठल्याही कार्यासाठी ते जीव अधिकारी ठरत नाहीत. कुठली म्हणजे परमेश्वराचं कुठलंही कार्य करायचं आहे तर तुम्हाला सत्व गुणाशिवाय ते कार्य करताच येणार नाही. मग सूत्रपाठ वाचायचं आहे, लीळाचरित्र वाचायचं आहे, सेवादास्य करायचं आहे, स्मरण करायचं आहे, नित्य निमित्त विधी करायचा आहे, तर सात्विकतेशिवाय ते होतच नाही. ते काय असं राग आणि दमदाटीने अशा काही विधी होत नसतात की कोणी म्हटलं माझीच पंगत झाली पाहिजे, असं दम दिला त्यांनी आणि मग त्याची पंगत झाली, मग त्याला अन्नदानाचं गोमटं लागलं. असं नाही. तिथे सात्विकताच असावी लागते, म्हणजे विनम्रता असावी लागते. अभयोंच्या बाबतीमधली म्हणजे माझी लीळेतली नेहमीची एक लीळा आहे की ज्यामध्ये त्यांना कळतं की स्वामींनी मला भोजन आणायला सांगितलं आणि स्वामींचं तर भोजन झालेलं आहे. मग आत्ताच्या काळात असं मी केलं तर लोक भांडतील, तुम्ही 2-2 दंडोत घेता वगैरे, येते आहे ना. पण अभय ज्या होत्या ते काही स्वामींशी भांडल्या नाही. त्यांना कळलं की आपण त्या योग्यतेचे नाही वगैरे वगैरे. आणि स्वामींना त्यांनी, स्वामी त्यांच्याकडे भोजन मागतात आणि ते द्यायला तयार नाही. जगातली पहिली स्त्री अशी का पहिली एक व्यक्ती असेल, आपण देवाला द्यायला बघतो, देव काही घ्यायला तयार नाही. आणि ते देव मागायला बघतायत परंतु ते काही द्यायला तयार नाही, आहे ना. वेगळंच आहे काहीतरी. ते म्हणतात नाही, आपलं भोजन झालेलं आहे. इथे तर आम्हाला भोजन झाल्यानंतर नाही बाबा, आम्हाला गोमटं लागू द्या, थोडस काहीतरी खाच, बाबाची ऍसिडिटी वाढो, शुगर वाढो, वजन वाढो, आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला गोमटं लागलं पाहिजे बस. इथे स्वामींचं भोजन झाल्यानंतर अभयो स्वामींना भोजन पुऱ्या वाढायला तयार नाही आणि स्वामी मात्र ते ग्रहण करायला तयार आहे, कारण की त्यांच्याकडे ती सात्विकता तयार झाली. जर का अभयो येत आहेत आणि त्यांना कळालं स्वामींचं भोजन झालं आणि मी पण भोजन आणलेलं आहे, आणि ती जर का तमतम तिची झाली असती तर तिच्या भोजनाचा देवाने स्वीकार केला नसता. किंवा एकाईसांनी तमतम केलेली असल्यामुळे भटोवासांच्या ठिकाणी त्यांचं अन्न प्रवेशन झालं नाही. मनामध्ये तो सात्विक भावच नसल्यामुळे विचार पातळी बंद होते बरं का. जेव्हा आपण रागात असतो ना, आपली विचार पातळी बंद होते, वैचारिक पातळी आपली तिथेच खंडित होऊन जात असते. आणि नंतर एका विशिष्ट वेळाने जेव्हा तो तमगुण शांत होतो तेव्हा कळतं की आपण उगाच बोललो बरं का, बोललो नव्हतो पाहिजे. म्हणजे हे नंतर कळतं. ते कधी कळतं, ते सत्व गुणाशिवाय ते कळत नाही. आणि म्हणून इथे अभयो ज्या आहेत त्या सात्विक झाल्या, जास्तीत जास्त निर्दोष झाल्या. त्यांच्या भोजनाचा स्वीकार करू नये असा जो काही अडथळा जोडलेला होता तो अडथळा नासला आणि मग स्वामींनी त्यांच्या भोजनाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून तमरूपी अन्न, रजरूपी अन्न, हेतूचं अन्न आपण खायचं नाही, कारण की ते सगळे काय आहे, ते अन्नामध्ये जे काही मिश्रित असतं. तुम्ही जेव्हा भाजी बघता तेव्हा त्याच्यात तेलच जास्त आहे किंवा तिखटच जास्त आहे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही बघता. परंतु जाणकार व्यक्ती तो पदार्थ खाताना तो कुठल्या हेतूचा आहे, काय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी
जाणकार व्यक्ती बघत असतो. म्हणून ह्या पण गोष्टी बघत जा. एखादा पदार्थ चांगला आहे पेक्षा तो हेतुक आहे का, सहेतुक आहे का, निर्हेतुक आहे का, या गोष्टी पण आपल्याला तपासता आल्या पाहिजेत. पदार्थ चवीला चांगला नसेल तरी चालेल, परंतु निर्हेतुक असला पाहिजे. तो सहेतुक असता कामा नये. बेचव असला तरी चालेल, परंतु तो कसा असला पाहिजे, निर्हेतुक असला पाहिजे. कुठलाही हेतू त्याला मिश्रित असता कामा नये. तामस व्यक्तीचं ते असता कामा नये. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी बघाव्या लागतात. का बरं? कारण की ते अनधिकार्य जे राजस तामस दोषांनी युक्त हिंसक वृत्तीचे जे काही आहेत ते अनधिकारी म्हणजे परमेश्वराच्या प्रतिक्रियेला ते अनधिकारी ते ठरतात. तामस व्यक्तींचं तर असं आहे की चांगल्या मंगल काळामध्ये सुद्धा त्यांनी जर का चिडचिड केली तर काय होतं, त्या मंगल अवसर काळी सुद्धा त्या ठिकाणी तामस वातावरण तो निर्माण करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस मी किती निरूपण केलं तरी कोणाला सगळ्यांना सत्व भरेलच असं नाही, पण मी जर का चिडचिड केली तर सगळ्यांमध्ये तम चिडचिड सगळ्यांमध्येच भरेल. दोष लगेच पाठवला जातो एकमेकांना. आणि म्हणून दोषयुक्त व्यक्तींचा संपर्क आपण ठेवायचा नाही. राजस तामस व्यक्ती असेल त्यांच्यापासून लांब राहा. सात्विक व्यक्ती जे आहेत, धर्मयुक्त जे व्यक्ती आहेत त्यांचा संपर्क ठेवा. कारण की दोषयुक्त जे लोक आहेत ते अनधिकारी म्हणजे ईश्वरदायक क्रियांसाठी ते अनधिकारी असतात. तयासी परमेश्वर ज्ञान नेदिती, परमेश्वर ज्ञान त्यांना देत नसतात. तो ज्ञानाचा योग जो आहे तो त्यांना येत नसतो. आणि जरी जोडलेला असेल तरी ते ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान किती टिकेल काय वगैरे हे त्यांच्या त्या गुणा अवगुणांवर अवलंबून असतं. ज्ञान कधी टिकतं, जेव्हा तुम्ही ज्ञानाची उजळणी करता. एखादा पदार्थ तुम्हाला सहजपणे कसा बनवता येतो, कारण तो तुम्ही नेहमी बनवत असाल तर ते बनवायला काही तुम्हाला, तर चहा बनवायचं म्हटलं तुम्हाला काही पुरणपोळी आणि चहा, पुरणपोळी बनवायचं म्हटलं थोडस समस्या निर्माण होतात, परंतु चहा बनवायचं म्हटलं तर सहज तुम्ही सतत तुम्ही ते बनवताय. तशा प्रकारे परमेश्वराचे जे काही विधी आहेत ते विधी तुम्ही सतत करत असाल तर त्या संदर्भातल्या ज्ञानाची उजळता राहते. स्मरण सतत करत असाल तर स्मरणा संदर्भातले जे ज्ञान आहे, आमच्या स्वामींनी जेवढे विधी सांगितले तेवढ्या विधींचे ज्ञान आहेत बरं का. भिक्षा विधीचं स्वतंत्र वचन आहेत, त्याचं ज्ञान आहे. वैराग्याची स्वतंत्र वचन त्याचं ज्ञान आहे. त्याग वाक्याची स्वतंत्र वचन त्याचं ज्ञान आहे. सगळ्या गोष्टी, भेटीची वचनं असतील, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेऊन त्याची उजळता ठेवावी लागते. नुसतेच भेटीची वचनं पाठ केले आणि त्याचे अर्थ पाठ करून नाही चालत. भेटीच्या वचनांचं जे विधान आहे त्याचा जो काही विधी आहे त्याचं अनुपालन तुम्हाला साधू संतांची वासनिकांची वरचेवर भेट घेणं, त्यांना भेटीसाठी बोलवणं आणि त्या भेटीचे विधान करणं, अशामध्ये तुम्हाला बरोबर ती जी काही वचनं त्याचे अर्थ पाठांतर केलेले त्याची उजळता त्यावेळेला ती राहत असते. आणि जर का आपण राजस तामस हिंसक असू तर त्या ज्ञानाची उजळता राहत नसते. ते ज्ञान मावळतीच जातं, मलिनत्व येतं आपल्याला. आणि म्हणून परमेश्वर ज्ञान नेदिती, देत नाही. जैसा सेवाळल्या खडकाचा, म्हणजे ज्या खडकाला, ज्या पाषाणाला पाण्याच्या ओलाव्यामुळे जे शेवाळ आलेलं आहे त्या शेवाळल्या खडकाचा आहे. नुसत्याच खडकाचा दृष्टांत नाही आहे. या खडकाचा संपर्क पाण्याशी आणि शेवाळाशी आलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या दगडामध्ये एक प्रकारे दोष संचरलेला आहे. अर्थात आरोग्य याच्याने ते शेवाळ सुद्धा काहीतरी म्हणतात की चांगलं औषधी आहे शेवाळ, त्याची पण शेती केल्या जाते शेवाळाची वगैरे, परंतु त्याच्यावर चालण्याच्या दृष्टीने मात्र शेवाळ हे काही चांगलं नाही. आणि म्हणून हा दृष्टांत स्वामींनी ज्या प्रसंगावर सांगितलेला आहे तो प्रसंग बघूया. उत्तरार्ध 193 क्रमांकाची लीळा आहे. देवा शिखा सूत्र त्याग निरूपणे, एकुदी सर्वज्ञे भणितले महात्मे हो, शिखा सूत्राचा त्याग करा. एकदा स्वामी दादोसांना म्हणतात की शिखा सूत्राचा त्याग करा. शिखासूत्र म्हणजे काय? शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे जानवा. म्हणजे या ठिकाणी
जे काही कर्मकांड आहेत, नुसतं तेच नाही, नुसते शेंडी काढले आणि जानवं काढलं म्हणजे स्वामींना त्याच्यामध्ये अजून काही गर्भित सांगायचं आहे. आपण म्हणू आम्ही शिखासूत्र घालतच नाही, आहे ना, शिखा पण नाही, आम्हाला सूत्र पण नाहीये, म्हणजे आम्हाला काही, आम्ही स्वामींच्या वचनाचं पालन करतो आहोत, तसं नाही आहे. आम्ही शेंडी नाही ठेवत, सूत्र नाही ठेवत, परंतु कर्मकांड मात्र जर का आम्ही ठेवत असू तर ते कर्मकांड त्याच लक्षण आहे. ते स्वामींना एवढं सगळं सांगायचं आहे त्याच्यामध्ये. शिखासूत्र म्हणजे तेवढे दोनच नाही, त्या दोन्ही गोष्टींना इतर ज्या काही गोष्टी लागलेल्या आहेत त्या, आता मांडणी असते ना, है ना, आपल्या घरात मांडणी ठेवतो आपण, त्या मांडणीमध्ये भरपूर साहित्य असतं. तुम्हाला सांगितलं ती मांडणी काढा बरं, तुम्ही काय केलं की त्या मांडणीतलं सगळं साहित्य घरामध्ये ठेवलं, नुसती रिकामी मांडणी बाहेर आणली, परंतु ते बाकीचं साहित्य मात्र ते आतमध्येच आहे. म्हणजे काय झालं, अडचण जी काय आहे ती आतमध्येच आहे. आपण शिखासूत्र काढून ठेवलं, पण त्याला संबंधित असलेले जेवढे काही कर्मकांड आहेत, अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे, ते मात्र आपण घरातच ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या साहित्य सकट मांडणी बाहेर काढा, म्हणजे सगळंच बाहेर आलं पाहिजे, ती जागा पूर्ण रिकामी झाली पाहिजे, तर मग तिथे तुम्ही नवीन गोष्ट वस्तू ठेवू शकाल. तसं परमेश्वराला हृदयगाम्य करायचं असेल तर तुम्ही अनंत काळापासून जे काही कर्मकांड जोडून ठेवलेले आहेत, त्या मनस्थितीमध्ये तुम्ही आहात, त्या क्रियेमध्ये तुम्ही आहात, ते सगळं तुम्हाला काढून टाकावं लागेल. खूप प्रकारचे कर्मकांड आहेत आपल्या पंथामध्ये पण, है ना. विडा ठेवताना तुम्हाला पान नाही भेटलं तर तुम्ही विडाच ठेवत नाही, आणि ठेवलं जरी तरी ते पानं नाही, पानं नाही, पानं नाही, पानं नाही. महिला वर्गांचं जास्त असतं बरं काय. आणि श्लोक कुठला म्हणतो आपण, नागपत्र कराचे हे. आता नागपत्र कराचे म्हटलं तर आता पान पाहिजे का तिथे, आहे ना. नागपत्र कराचे हे आपण म्हणतोय, श्लोक काय म्हणतोय, श्लोकही फक्त म्हणायचं म्हणून म्हणतोय, आपल्याला श्लोकाचा अर्थ माहिती नाही. आणि श्लोक म्हटल्याने काय तिथे आपण देवाला प्रार्थना त्या श्लोकातनं करतो याकडे पण आपलं लक्ष नाही. नारियळ परिशिर, नारळ नसलं तर एखाद्या वेळेस चालतं ना, काय हरकत नाही. तिथे आमचे स्वामी जेव्हा बटोबासांना अनुसरण्याचा जो काही त्यांचा संवाद होतो, त्यावेळेला काय दिलेलं आहे बटोबासांनी स्वामींना, पत्र, पुष्प, फळ वगैरे असं दिलं का काही, गंध, अक्षता काहीच नाही आहे, फक्त पोफळ द्या, भाक्याचे पोफळ ते पण, आणि बस तेवढ्यावर त्यांचं अनुसरण झालेलं आहे. एवढा मोठा म्हणजे आपलं आयुष्य देवाला समर्पित करण्याचा विधी फक्त एका पोफळावर झालेला आहे, आणि आम्ही पानाशिवाय विडा ठेवायला तयार नाही. म्हणजे हे किती मोठं कर्मकांड आहे. आमचं लिळेंकडे लक्ष नाही, लिळेंमध्ये काय घडतंय आम्ही बघत नाही, स्वामींनी काय सांगितलंय आम्ही बघत नाही. एवढं सगळं शिखासूत्र आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की शिखासूत्राचा त्याग करा. अजून कितीतरी कर्मकांड आहे, त्याच्यावर एक पोथी होईल. म्हणजे कर्मकांडांचं जर का काढलं ना, त्याचा महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाशी कितीतरी गोष्टींचा दूर दूरपर्यंत काही संबंधच नाही. मलाच प्रश्न पडतो, हे आले कसं काय महानुभाव पंथामध्ये, किंवा येऊ कसं दिलं, किंवा आल्यानंतर त्याच वेळेला त्याचं निराकरण का नाही केलं गेलं. म्हणजे इत्यादी गोष्टी अशा येत 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 ते आता महानुभाव पंथाच्या झालेल्या आहेत, परंतु तत्वज्ञानामध्ये ते आम्हाला कुठेच वाचायला मिळत नाही, है ना. तुम्हाला जर का कोणी म्हटलं की तुमच्या या जागेमध्ये मी पण वारस आहे, मग तुम्ही काय करता, तुमच्या त्या वारसा हक्कामध्ये ते बघता ना, याचं नाव आहे का, है ना, सगळं तुम्ही तपासता त्याच्यामध्ये. तसं तुमच्याकडे एखादा विधी येतो तेव्हा तुम्ही लगेच तपासलं पाहिजे की आमच्या धर्मग्रंथात या विधीचं नाव आहे का, या विधीबद्दल देवाने कुठे काही सांगितलेलं आहे का, हे कोणी तपासत नाही. ही ती लीळा आहे शिखासूत्राचा त्याग. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही काढल्या ना, तर काय होईल, तुम्हाला स्वामींनी सांगितलेला विधी आचरायला खूप मोकळा वेळ मिळेल. आता आपण काय म्हणतो, आम्हाला वेळच नाही मिळत, कारण की आपण इतर विधी भरपूर करून राहिलेलो आहे. तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे आता की आता रोजचे एक एक दिवा वाढवायचा, मग एक एक विडा वाढवायचा, हे करायचं, ते करायचं, अमकं करायचं, तमकं करायचं. ते लोक करून राहिलेत बरं का. लोक पण काहीच कुठल्या प्रकारचं हे करत नाहीत.
करत राहतात. चक्रधर स्वामींनी सांगितलंच नाही. आमच्या स्वामींनी एका प्रकारे दिव्याचा तर निषेध सांगितलेला आहे, पण तो वैचारिक पातळीवर आहे. तुम्ही तिकडे जात असाल तरच तुम्हाला दिव्याचा विषय समजेल, दिवा जाळायचा की नाही जाळायचा हे तेव्हाच लक्षात येणार आहे की आम्हाला तुम्ही काही दिव्याने बघणार आहोत का. परमेश्वर काही अन्य प्रकाशक, परमेश्वर स्वयंप्रकाशक आहे. तुम्हाला जर का परमेश्वराला बघायचं असेल तर हे दिवे वगैरे म्हणजे रोजचा तुम्ही त्रिकाळ एक दिवस जाळा, तो एक 3 वेळा, तो भाग वेगळा. पण सतत जर का तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात इतके दिवे लावायचे आहेत, वर्षभर महिन्याभरामध्ये वगैरे वगैरे, यामध्ये पडू नका, ह्याच्यातनं बाहेर या, ह्याच्यात वेळ घालवू नका. हे शिखासूत्र आहे सगळे. आणि म्हणून स्वामी सांगतात की येथ अनुसरा, शिखासूत्राचा त्याग करा म्हणजे नेमकं काय करा, किंवा शिखासूत्राचा त्याग करून मग काय करा ना. येथ अनुसरा, येथ अनुसरा म्हणजे काय, येत आधीन होऊन येथूनही म्हटले ते करा. आणि आपण हे तपासले पाहिजे सगळ्या गोष्टी की आपल्याला ह्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत का, येथूनही म्हणतलेल्या या गोष्टी आहेत का, हे सगळं तपासून. आता मला जर का कोणी विधी सांगितला काही, म्हणजे माझ्या दीक्षेच्या आधी एक जण म्हणाले होते आपलेच की तुझ्या दीक्षेची मी तारीख काढून देतो, चांगली शुभ मुहूर्त. म्हटलं मी सर्व पित्री अमावस्याला जरी दीक्षा घेतली ना तरी माझ्यासाठी तो चांगलाच मुहूर्त आहे ना. रात्री म्हणजे कधी कुठल्याही वेळेला जरी मी अनुसरलो, तो अनुसरण हा दिवस माझ्यासाठी, माझा तो मृत्यूचा जरी दिवस असेल आणि त्या दिवशी मी अनुसरलो तरी माझ्यासाठी तो दिवस चांगलाच झाला ना. आज मी मरणार आहे मग तो दिवस वाईट आहे. त्या दिवशी जर का अनुसरण ज्या क्षणाला होतो तो क्षण, आणि तिथून सगळे क्षण शुभ मुहूर्तच आहे आपल्याला. अनुसरल्यासाठी कुठले शुभ मुहूर्त वगैरे अनुसरण्यासाठी पण नाही, आणि अनुसरलेल्या व्यक्तीसाठी पण कुठले शुभ मुहूर्त वगैरे काही नसतं बरं का. की याच दिवशी आपल्याला पोथी सुरू करायची, या अमावस्याला संपली, अमावस्या आहे त्या दिवशी संपवायची नाही पोथी. पोथी संपतच नाही. आमच्या स्वामींचं अनंत सृष्टी, मूळ सृष्टीला कुठले तिथीवार नक्षत्र काहीच नव्हते, मुहूर्त नव्हते, काही नव्हते. आमच्या स्वामींचं अखंड ज्ञानदातृत्व सुरू आहे, अखंड जीवाच्या अविद्या छेद सुरू आहेत. म्हणजे सगळं चालू आहे परमेश्वराचं कार्य. अनंत परमेश्वर एकाच वेळेला अवतरतात, अवतरले आहेत, पुढेही अवतरतील. परमेश्वराच्या ज्ञानात दातृत्वामध्ये कुठे खंडच नाहीये. तिथीवार नक्षत्राचं कुठलंही बंधन आमच्या मानव पंथामध्ये नाही. आम्ही ते पाळत असू तर ते शिखासूत्र आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात ते शिखासूत्र तेही सोडून द्या. देवाऱ्याचं तोंड कुठल्या दिशेला असावं. काही लोक विचारतात मला देवाचं तोंड कुठे असलं पाहिजे. आपल्याकडे देव आहेत का, आपल्या घरी देव आहेत का, पहिला प्रश्न हा आहे. आपल्या घरी जर का देव आहे तर तुम्ही उत्तरेला पाय का नाही करत. म्हणजे तुमचे देव कुठे आहेत, आपले देव उत्तरेला आहेत, म्हणून तर उत्तरेला आपण पाय नाही करत. मग घरी काय आहे, आपल्या घरी विशेष आहेत. आता समजा ते म्हटले की देवाचं तोंड कुठे असावं, म्हटलं देवाचं तोंड कुठे का असे ना, तुमचं तोंड मात्र देवाकडे असलं पाहिजे, है ना. आपलं तोंड देवाचं तोंड कुठे, देवाला काही शुभ अशुभ काहीच नाहीये. देवाला तुम्ही कुठल्याही दिशेला तोंड करून ठेवा, देवाला त्याचा काही ताप सर्दी वगैरे काय होणार आहे का, नाही. आपलं तोंड जर का देवाकडे नसेल तर निश्चितच आपल्यासाठी ते घातक आहे बरं का. आणि म्हणून आपण नेहमी सन्मुख असलं पाहिजे. तिथे त्या अस्थिपरी प्रकरणाच्या वेळेला भटोबा सन्मुख होतच नाहीत, स्वामींना ऐकण्यासाठी तयार नाही आहेत. पण माईंभट्ट समजवतात वगैरे, आणि मग भट सन्मुख झाले म्हणजे स्वामींचं ऐकण्यासाठी. ह्याला म्हणतात सन्मुख होणे, देवाचं ऐकणं. ह्याला म्हणतात देवाकडे तोंड करणे बरं का. देवाकडे तोंड करायचं म्हणजे उत्तरेला तोंड नाही करायचं. देवाचं जेव्हा तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत हो, मला स्मरण करायचंय, मला लीळाचरित्र वाचायचं, हे जेव्हा तुम्ही बोलता, ठरवता आणि ती क्रिया करता म्हणजे देवाच्या सन्मुख तुम्ही झालेले आहात. आणि तरच चक्रधर स्वामी आपल्याकडे बघणार बरं का. एरवी त्यांना आपल्याकडे बघायला वेळ नाही. तुम्ही किती मोठा अवसर करा आणि विधीपूर्वक नसेल तर देव बघणार नाहीत. पण अवसर नाहीये, पण विधी मात्र तुम्ही देवाने सांगितलेले करत असाल तर परमेश्वर तिथून सकळ जीवा ते चिंती, है ना. आता सकाळच्या सत्रामध्ये काय करत असतात लोक, सकाळच्या सत्रामध्ये स्मरण करतात.
कुठल्याही प्रकारचं अवसर तिथे नाहीये की ताटं वाढलेली नाहीत, काहीच नाहीये. व्यक्ती फक्त ध्यान अवस्थेमध्ये देवाच्या नाम लीळामूर्ती चेष्टेचं स्मरण करतोय आणि त्यावेळेला परमेश्वर त्या जीवाकडे अवलोकन करतात. म्हणजे अवलोकनाची वेळ सांगितलेली आहे आणि अवलोकन का करतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्या जीवाचं चिंतन का करतात, कारण की तो त्यावेळेला ईश्वराने सांगितलेला विधी करत असतो, म्हणून देव त्याचं चिंतन करत असतात. सकळ जीवाते चिंती हा एक विषय वेगळा आहे आणि चिंतन करणाऱ्या जीवाचं चिंतन परमेश्वर करतात तो एक प्रकार आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे अनुसरा म्हणजे याच्यामध्येच ईश्वराच्या विधी वचनाचं पालन तुम्हाला करायचं आहे. नाजी हे मज नववे, हे कोणाचं वाक्य आहे? हे दादोसांचं नाही वाक्य, हे आपलं वाक्य आहे ना. हे मज नववे, चतुर्वी स्मरण नाही जमत. आम्ही नाम घ्यायला लागलो की लीळा राहून जाते, लीळा घ्यायला लागली की नाम राहून जातं. चतुर्वी स्मरण नववे. आमचे स्वामी सांगतात पोरा जीवाला येथून म्हणितले ते नववे, ते होतच नाही. सेवादास्य नाही होत. खूपशा क्रिया आपल्याकडनं देवाने सांगितलेल्या आपल्याकडनं नववे. स्वामी म्हणतात तरी विवाह करा, मग तुम्हाला अनुसरायचं नाही का, मग लग्न करा. नाजी मजे हेही नववे, म्हणजे आता कुठंच जायचं नाही. आमचे स्वामी सांगतात पोरजीव एकतर मायेशी आधी नव्हे का प्रपंच अशी आधी नाही, मध्ये असण्याची नाही. स्वामी एक तर अनुसरा, नाही तर एक तर प्रपंच तरी करा. ते म्हणतात मला तेही पण जमत नाही आणि हे पण जमत नाही, दोन्ही गोष्टी नाही करायच्या. स्वामी म्हणतात तरी येथून जा, म्हणजे आता असा व्यक्ती आपल्या काहीच कामाचा नाही जो धड प्रपंचही करत नाही, म्हणजे तो प्रपंचात जाईल. आणि अनुसरायचं म्हटलं तर मग त्याला निरोपण करता येईल, पण तो अनुसरणही नाही म्हणतो. मग स्वामी म्हणतात मग असं करा, तुम्ही जा आता इथून. म्हणजे देवाला सुद्धा काय झालं, खंती येते परमेश्वराला सुद्धा. आणि हो का जी मग गेले, हे मात्र त्यांनी ऐकलं बरं का. जीव जे नाही ऐकलं पाहिजे ते बरोबर तो ऐकतो, जे नाही ऐकलं पाहिजे तेच तो बरोबर ऐकतो. जसं ते त्या लीळेमध्ये ना महादाईसांना सांगितलं मागे वळून बघू नका, तरी ते म्हटले असं का बरं सांगितलं, म्हणून मागे वळून बघितलं तर ते देवतेंचा तो प्रकाश त्यांना वगैरे दिसला. तसं आता त्यांना सांगितलं की सांडव बांधा, ते म्हटलं जी ते आमच्याकडनं काही होणार नाही. स्वामी त्यांना असं तरी येथूनही जा, हे होईल, निघाले तिथून. म्हणजे काय ऐकावं देवाचं, म्हणजे आपल्याला हे पण कळायला पाहिजे की देव काय सांगतात आपल्याला. जर का देवाचा विधी आपल्याला करणं होत नाही ठीक गोष्ट आहे, पण देव म्हणाले निघा मग इथून, मग लगेच निघून जायचं का आपण? नाही. लक्षात आलं पाहिजे की देवाला खंती आलेली आहे, आपण उदास केलेलं आहे देवाला, लगेच जायचं ना, थांबा तिथे, काहीतरी मार्ग त्याच्यातनं निघेल. निघून गेल्यानंतर कुठलाच मार्ग नसतो आणि नव्हताच मार्ग. भट्टोबासांनी बोलवलं म्हणून तो मार्ग निघाला. आता यांना सुद्धा स्वामींनी सांगितलं तरी येथूनही जा, आणि मग ते निघून गेले. आणि मग साधाईसा स्वामींच्या भेटीसाठी आलेले आहेत. गोसाव्यांशी दंडवते घातली, श्रीचरणाला लागली आणि स्वामी त्यांना म्हणतात साधाईसांना, हे काही साधे हो, महात्म्याची शिष्टाई आली ती. महात्म्यांच्या शिष्टाईसाठी आले का, म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांची बाजू त्यांचं मत मांडायला तुम्ही आलेले आहात का, है ना. शिष्टाई करणं म्हणजे जसं कृष्ण महाराज गेलेले होते की युद्ध होऊ नये म्हणून कृष्ण महाराज गेलेले होते, दुर्योधन वगैरे त्यांच्याकडे. खूप लोकांचं म्हणणं की कृष्ण महाराजांनीच युद्ध करायला लावलं. त्याच्या पूर्व परिस्थिती आहे की कृष्ण महाराजांनी आधी जाऊन युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले आहेत. परमेश्वर युद्ध व्हावं म्हणून प्रयत्न करत नसतात, त्याला शिष्टाई म्हणतात. कृष्ण महाराज शिष्टाईला गेलेले होते, परंतु त्यांनी ऐकलं नाही. दुर्योधन वगैरे कौरव यांनी ऐकलं नाही म्हणून ते युद्ध झालेलं आहे. तशा प्रकारे साधाईसांना स्वामी म्हणतात तुम्ही काही शिष्टाईला आले का. तेव्हा ते म्हणतात की हे काही साधे हो, महात्म्याची शिष्टाई आले ती. जी जी शिष्टाई काहीची, जी आता साधाईसांना काही प्रसंगच माहिती नाही की झालं काय नेमकं. त्या बिचाऱ्या स्वामींच्या भेटीला आलेले आहेत, पण स्वामींना त्यांना ते सांगायचं आहे. आणि ते विचारतात जी जी शिष्टाई, कशाबद्दल शिष्टाई, कोणाची शिष्टाई. स्वामी म्हणतात
येथूनही महात्म्या ते ऐसे म्हणितले. आम्ही दादोसांना असं म्हटलं की महात्म्य हो शिखासूत्राचा त्यागू करा, शिखासूत्राचा त्याग करा म्हटलो आम्ही त्यांना, आणि येत अनुसरा. ते म्हटले ना, हे मज नववे, माझ्याकडनं काही हे होणार नाही, तरी विवाह हो करा. मग त्यांना आम्ही सांगितलं प्रपंच लग्न करा तुम्ही. नाजी हेही मज नववे, ते म्हणाले ना, हेही मलाकडनं होणार नाही, तरी इथूनही जा. मग आम्ही सांगितलं त्यांना, मग इथून जा तुम्ही. हो काजी तो येथ भांडवनी गेला, म्हणजे नुसतंच एवढा संवाद झालेला नाहीये, अजूनही त्याच्यामध्ये काहीतरी झालं. उगाच स्वामीने 2 वाक्य म्हटले, त्यांनी नाही म्हटलं लगेच स्वामी जा म्हटले, असं नाहीये. भांडवनी गेला म्हणजे काहीतरी अजून शाब्दिक झालेलं आहे, स्वामी अजून काहीतरी बोललेले आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि नंतर मग स्वामी त्यांना म्हणतात तरी येथूनही जा. आणि मग त्या ठिकाणी जे स्वामी सांगतात की हा नव्हे गुडगा कापत असे, म्हणजे हा नव्हे की हा गुडगा कापतोय बरं आमचा, म्हणजे स्वामींना एवढा काही तो राग आलेला आहे की त्या रागामध्ये स्वामींचा गुडघा जो आहे तो असा थरथरतोय, कापतो आहे. आणि स्वामी म्हणतात सेवाळे खडक असे. आता या ठिकाणी स्वामींनीच ते सांगितलेलं आहे. आता दादोस कसे आहेत? दादोष मुळातच विद्यावंत आहेत, अन्य राहटीचे आहेत. एका साधनावर दुसरं साधन येत नसतं. जसं तशा पद्धतीने दादोस हे अन्य देवतेचे विद्यावंत असल्यामुळे बाई बिढारावर काही बिढार असेल, एक जर का साधन असेल तर त्याच्यावर दुसरं साधन देता येत नाही. एवढंच काय, तर ज्ञान असेल तर ज्ञान असताना प्रेम साधन वरती त्याच्या देता येत नाही. बटोबास म्हणतात देवामध्ये द्या आम्हाला प्रेमदान. स्वामी म्हणतात असे ते विसरा, म्हणजे आधी आहे ते विसरा, जी ते शक्य नाही. एक साधन असताना दैवराटीच दुसरं साधन देता येत नाही, जोडता येतं. ज्ञानीया प्रेम जोडू शकतो, भक्ती साधन जोडू शकतो, पण ज्यावेळी त्याला ते होणार आहे त्यावेळेला मात्र त्या पुढील देही ते होईल त्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं की एक साधन असताना दुसरं साधन त्याच्यावर दिल्या जाणार नाही किंवा ते प्रभावणार नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलं की सेवाळे खडकाचा, जे सेवाळे खडक असे त्यावरी पाव देऊची तथा ठेवूची नये. दादोस जे आहेत ते अन्य राहटीचे तर आहेच, परंतु त्यांचा एक स्वभाव दोषयुक्त आहे. त्यांचा स्वभाव असा शुद्ध नाही आहे. त्यांनी बटोबासांना, महादाईचा, आबाईचा, उमाईचा अनेक लोकांना त्यांनी स्वामींजवळ आणलं, परंतु त्यांचं अंतःकरण मात्र शुद्ध नाही झालं. उलट त्यांनी एवढ्या लोकांना धर्माला लावल्यानंतर तो व्यक्ती कसा झाला पाहिजे, शुद्ध होत गेला पाहिजे. त्यांचं विचार वगैरे सगळं, त्याचं वागणं, उठणं, बसणं, हे सगळे शुद्धत्व त्याला आलं पाहिजे, परंतु तसं काही झालेलं नाही. त्यांचा तो जो स्वभाव आहे उलट त्याच्यामध्ये अजून तामसपणा येत गेलेला आहे. जसं जसं भट्टोबा स्वामींच्या जवळ जातात तसं तसं भट्टोबासांना त्यांनी थोडं बदलवून बघितलं, भट्टोबास काही बदलले नाही. मग स्वामींना थोडं सांगून बघितलं, हे कशामुळे झालं, तमतम, चिडचिड, त्यांच्याकडे जो तामस गुण आहे तो तामस गुण जास्त वाढायला लागला. आणि नंतर मग भटोबासांच्या आईंना, आबाईसांना सुद्धा कान त्यांनी भरले, पण तिथेही काही त्यांचा उपयोग झाला नाही. आणि तेवढा राग त्यांचा वाढत गेला. आणि मग अशा तामसयुक्त जीव जो आहे, तामस गुण ज्याचा वाढलेला आहे, मग त्याला या कुठल्याही गोष्टी देवाने किती सांगितल्या तरी त्याला ते प्रभावणार नाहीत, असं एक मनस्थिती तयार होत असते. आणि म्हणून स्वामींनी हा दृष्टांत सांगितलेला आहे की सेवाळल्या खडकावर पाव देवोची तथा ठेवोची नाही. म्हणजे द्यायचा पण नाही आणि ठेवायचा पण नाही. ठेवायचा नाही म्हणजे त्याच्यावर उभं राहायचं नाहीये, असं जर का भेद केला तर. द्यायचा नाही म्हणजे आपण चालताना काय करतो, पाय देत देत चालतो ना, आणि उभं राहायचं असेल तिथे पाय आपण ठेवतो. हा थोडासा बारीक भेद आहे. पाव देऊची नाही तथा ठेवूची नाही. म्हणजे देणं म्हणजे त्या खडकांवर पाय देत देत चालायचं नाही. मग उभं राहिलं तर चालेल का? ना ठेवूची नाही ना उभं राहिलं तरी चालणार
नाही खडकावर. आता आम्ही वेरूळ स्नान करायला गेलो तर काही भागांमध्ये समजा ते पाण्याचं हे आहे, तिकडे पाणी वाहतं थोडं थोडं, तिकडे चांगल्या प्रकारचं शेवाळ आलेलं आहे. तिथलं ते स्नान करताना, पायरी उतरताना, चढताना चांगलं देवाचं नामाचं स्मरण झालं बरं आमचं. म्हणजे मग प्रार्थना कोणाला देवालाच करायची. आता पडलो तर काय, पडलो तर काय, म्हणजे सगळेच लोक म्हणजे घाबरलेले होते. तिथं तो दृष्टांत आठवला, शेवाळल्या खडकावरी पाव देऊची नाही, म्हणजे चालताना पाय देता येत नाही, खूप कुशळतेने पाय द्यावा लागतो, आणि ठेवूची नाही, तिथेच उभं राहायला सांगितलं तर ते सुद्धा नाही. आपण थोडं थोडं हलत राहतो, मग आपला समतोल जो आहे तो बिघडतो. नुसतं उभं राहिलं ना तरी सुद्धा पाय आपला सरकत सरकत जातो. म्हणजे एवढं निरीक्षण आमच्या स्वामींनी या दृष्टांताद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ऐसाही ठेवीजे तरी निसरोनी पाडी, आणि जर का ठेवलं किंवा चाललो त्याच्यानंतर काय होईल बरं? शेवाळ म्हणजे काय, एवढंसं शेवाळ आहे ते, त्याचं काय नुकसान होणार आहे? स्वामी सांगतात की असं जर ठेवलं पाय तर निसरोनी पाडी, म्हणजे आपल्याला चांगलं तो शेवाळ जो आहे तो खाली पाडतो आपल्याला. सगळेजण कोणीतरी पडलेले असतीलच, कमीत कमी नाही पडले तर थोडं सरकले तरी असतील, नाही तर पडलेले कोणीतरी आपण बघितलेलंच असेल. आणि अशा पद्धतीने म्हणजे शेवाळ म्हणजे काय आहे ते आम्हाला फक्त एक साधारण गोष्ट वाटते ना, शेवाळ येणं म्हणजे. परंतु स्वामींनी दृष्टांतात सांगितलं शेवाळ म्हणजे काय असतं, की ते निसरोनी पाडी, कोण खडक नाही पाडी. शेवाळाला खडक असेल तर शेवाळ जे आहे ते तुम्हाला खाली पाडतं. आणि गुडघे कोपर झांजरती, आणि गुडघे आणि कोपर म्हणजे जर का पडतोय आपण कसं, त्यावर डिपेंड आहे ते. मागच्या मागे पडतो आहे की पुढच्या पुढे पडतो आहोत, परंतु कुठेही कसंही पडो, पण गुडघे आणि कोपर जे आहेत, म्हणजे पायाचा मुख्य भाग आपला गुडघा येतो आणि हाताचा कोपर भाग येतो, म्हणजे असा दोन्ही सांधे जे आहेत, सांधे मात्र चांगले झांजरते. म्हणजे जखम तर काहीच होत नाही, परंतु लागता असं मुका मार की मग काही सुचत नाही. आणि प्रत्येक थंडीला मग ते आठवतं बरं का, आपण पडलेलो होतो कुठे काय, कारण की ते दुखत राहतं. गुडघे कोपर झांजरती म्हणजे इतकं चांगलं लागतं ते, की पूर्ण पायाच्या त्या बोटापासून डोक्याच्या टोकापर्यंत पूर्णपणे आपण थोड्या वेळ काही सुचत नाही. पडलेला जो माणूस असतो ना, नुसतं शेवाळला खडक नाही, कुठूनही पडलेला माणूस जो असतो ना, त्याला कमीत कमी 10 सेकंद काही समजत नाही की काय झालंय नेमकं, आपण कुठे होतो आणि कुठे आलो. हा एक 10 ते 5 सेकंदाचा काळ त्याला काहीच लक्षात येत नाही. त्याच्यानंतर लक्षात येईल त्याला आपल्याला लागलंय म्हणून वगैरे. परंतु गुडघे कोपर झांजरते म्हणजे काय, अशा मुंग्या आल्यासारखं होतं. लागलेलं पण आहे, परंतु लागलेलं नाही हे पण लक्षात येतं की लागलेलं नाही आहे. आलं का लक्षात तुमच्या? तुम्ही पडून बघा एकदा, मग लक्षात येईल तुमच्या. म्हणजे लागलेलं पण आहे, पण लागलेलं आहे हे लक्षात येत नाही, पण नंतर मात्र लक्षात येतं की खूप चांगलं लागलेलं आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत कळतं की किती लागलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे ही परिस्थिती तयार होते. आणि मग हा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. याचा सिद्धांत सांगतात तैसे तामसाप्रती बोलोची नाही, ऐसाही बोली जे तरी दुःखातेची दे. म्हणजे तामस व्यक्ती सोबत आपण बोलायचं नाही, है ना. कधी कधी काय होतं, आम्हाला ते बळी देतात, ह्यांना सांगा बरं धर्म कसा आहे आपला, ते अनुकूल आहेत का? नाही नाही, ते अनुकूल नाही आहेत. मग ते कसे आहेत, राजस आहेत, तामस आहे, ते खूप चिडचिडे आहेत. मग आमचा बळी का देतात त्यांना? कारण की त्यांच्या प्रती बोलूची नाही हे आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यांच्याशी बोलायचं असेल तर तो अनुकूल वातावरण आधी तयार करावं लागेल. कुठेतरी त्यांना काहीतरी आमच्या देवाची काहीतरी प्रतीती येऊ द्यावी लागेल. हे त्या सगळ्या गोष्टी आहेत. एकदम कोणी भेटल्याने कोणी उपदेशी होत नाही, कोणी दीक्षित होत नसतं. त्यासाठी त्याला त्या दृष्टीने अनुकूल करावं लागतं. त्याचा तामस स्वभाव जो आहे तो सात्विक करावं लागतं, शांत करावं लागतं. आणि मग आमच्या स्वामींना त्या वाघिणीने बघितलं, मग लगेच ती विनम्र झाली का? ती आधी तर ती क्रूर भावनेने बघते अशी. कोण आहे बरं? स्वामींनी बघितल्यानंतर मग ती अनुकूल झालेली आहे. पारधी आहेत, स्वामींनी त्यांच्याशी संवाद केला आणि मग ते अनुकूल झालेले आहेत. दुर्योधन मात्र अनुकूल झाला नाही, सात्विक झाला नाही. तो तामसच राहिला.
काही लोक अशी आहेत की जे तामसच राहिले, ते सात्विक झाली नाहीत. आणि म्हणून स्वामी सांगतात, जर का अशा प्रकृतीचे लोक जर का असतील, तामस प्रकृतीचे, कधी कधी काही लोक चिडचिडे असतात पण मनाने चांगले असतात, सात्विक असतात, म्हणजे सात्विक म्हणजे शुद्ध असतात, त्यांच्या मनात काही राहत नाही, ते बोलून मोकळे होतात. परंतु एरवी त्यांना तुम्ही तपासलं तर ते काही नाही, एकदम व्यवस्थित आहेत. म्हणजे कधी कधी अशा प्रकृतीचे पण लोक असतात, त्यांच्याप्रती तुम्ही शास्त्र सांगू शकता. पण एखाद्या व्यक्ती तमतमवालाच असेल तर मात्र त्याला तुम्ही कुठल्याच अर्थाने शास्त्र सांगता येईल. एखादा सात्विक व्यक्ती असेल त्याला सुद्धा कधी कधी शास्त्र सांगताना थोडा अडचण येते बरं का. म्हणजे अति सात्विक सुद्धा नसलं पाहिजे, अति भावनिक सुद्धा नसलं पाहिजे. सगळ्या गोष्टींसाठी एक समतोलपणा असणं खूप गरजेचं आहे. एक जण आहेत ते चांगले सात्विक आहेत, स्मरणनिष्ठ वगैरे, पण त्यांच्या प्रश्नांमध्ये ते म्हणतात की बाबा मग दीक्षा घेतल्यानंतर मग जमेल का आम्हाला मार्गात? हो जमेल ना. मग नाही जमलं तर? हो जमेल, काय तुम्ही, मग आमचं स्मरणच नाही झालं तर? अरे होईल स्मरण. मग आम्हाला भिक्षा मागणंच नाही झालं तर? म्हणजे सगळ्या विषयी ते नकारात्मक. मग साह्य होईल ना देवाचं? मग नाही झालं साह्य तर? अहो म्हटलं तुम्ही सगळे प्रश्न मलाच काय विचारताय, काही स्वामींना पण विचारा. म्हणजे मलाच ऐकलेला त्यांचे प्रश्न ऐकून असं वाटायला लागतं, नकारात्मक भाव भरायला लागतो आपल्यामध्ये, की नाहीच साह्य झालं तर, नाहीच जमलं तर, नाहीच हे झालं तर, नाहीच ते झालं तर. म्हणजे म्हटलं तुम्ही सगळ्या विषय नकारात्मक भाव का ठेवता? म्हणजे व्यक्ती तामस नाहीये, परंतु नकारात्मक विचाराची आहे. मग आता त्यांच्या प्रती शास्त्र सांगायचं म्हणजे त्यांना त्या स्तरावर आणून त्यांना ते सांगावं लागेल. त्यांना धर्माला घेऊन त्यांना धर्मादर द्यायचं, जर का द्यायचं झालं तर किती कष्ट आहेत त्या गुरुनिमित्तांना, की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता आहे आणि प्रत्येक विधीमध्ये सकारात्मकता असल्याशिवाय तो विधी तुम्ही करू शकत नाही. आमच्या स्वामींनी सकारात्मक विधी सुद्धा नकारात्मकपणे सांगितलेला आहे, की भिक्षा मागा पण एक दिवस भिक्षाच भेटणार नाही तुम्हाला. चालेल का? है ना? चालेल. दुसऱ्या दिवशी पण नाही भेटणार, चालेल का? एथीचा साधक म्हणतो चालेल. म्हणजे काय केलं? तुम्हाला नकारात्मकता दाखवलेली आहे. नकारात्मकतेमधनं सकारात्मकता काढायची आहे तुम्हाला. की काय होईल? तिसऱ्या दिवशी मिळेल. आणि तिसऱ्या दिवशी नाही मिळाली तर काय होईल? तिसऱ्या दिवशी नाही मिळाली तर परमेश्वर भेटते, आहे ना? नकारात्मकतेतनं सकारात्मकता आहे. उलट येथीचा साधक जो आहे की साह्य नको, साह्य नाही झालं तर काय होईल? ईश्वर दर्शनाला निघून जाऊ आपण, देव भेटतील, लवकर भेटतील. आणि म्हणून ऐसा असे वटो करीत आपले 4 दिस कडे घाली, मग एक दिस नव्याने म्हणून जावची लागे. जे जातो त्यांना कळतं की आता आपलं देह जाणार आहे, तर उलट ते त्या दिवशी आनंदी आहेत. नकारात्मक नाही, सकारात्मक आहे. गोष्ट नकारात्मक घडणार आहे, मरणार आहोत, परंतु त्याच्यातमध्ये सकारात्मकता आहे की आता आपण सगळ्या कुठल्याही दोषाला बळी नाही पडलो, सुरक्षितपणे आपण बाहेर पडलो याच्यातनं. म्हणजे जे काही क्रियावधीचे दोष आहेत, कमीत कमी ते क्रियावधीचे दोष आपल्याला घडले नाहीत. देहावधीचे काही दोष आहेत ते घडले नाहीत. बस त्याच्यापासून आपण वाचलो आणि बाहेर पडलेलो आहोत. म्हणजे इत्यादी प्रकारे त्याच्यात मग सकारात्मकता आणावी लागते. आणि म्हणून परमेश्वर शास्त्र घेताना, त्या शास्त्राचं आचरण करताना तुम्हाला सर्वात आधी नकारात्मकताच येतील, अडथळे येतील. आचरण करत असताना पण अडथळे येतील, परंतु त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं. आता थंडीचे दिवस आहेत, चालताना धुकं असतं, मग आपण काय करतो? अलीकडेच थांबून घेतो का? धुक्यातनं चालत राहा. जसं जसं तुम्ही पुढे चालाल तेवढा रस्ता तुम्हाला दिसत राहतो, है ना? पुढे पुढे जाऊ तसा तसा रस्ता दिसत राहतो आणि एक विशिष्ट वेळेला ते धुकं निघून जातं. तशा पद्धतीने नकारात्मकता तर ही येणारच आहे, कारण की आपल्याला सुद्धा अनुभव नसल्यामुळे. बटोबासाने एवढा, बटोबास काय म्हणतात? काही घाबरू नका, करते करवी ते परमेश्वर आहेत. आपल्याला काहीच करायचं नाही, सगळं तेच करणार आहेत. अनुभव असल्यामुळे त्यांना त्या सांडवा बांधताना त्या पाण्यामध्ये दगड घेऊन जायला त्यांना भीती वाटली नाही. आपल्याला मात्र भीती वाटणार आहे. आपलं थोडंसं पाण्याचे थेंब आले तरी नको निरोपणाला जायला, पावसाचे थेंब येत आहेत म्हणजे आपण लगेच घाबरून जातो. आपण साधाईसांसारखं बुडणार आहोत का?
नाही, आपण नातोबांसारखं वाहून जाण्याच्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत का? अजिबात नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे नकारात्मकता सगळ्यात पहिले येणार. तुम्ही याचं चिंतन करून बघा. देवाचं कुठलंही कार्य करायचं म्हटलं की त्याचा सामना सगळ्यात पहिले नकारात्मकतानेच करावा लागणार. आणि त्या नकारात्मक भावातनं जर तुम्ही बाहेर पडलात तर पुढे सकारात्मकताच आहे. कधी कधी परमेश्वर सुद्धा ती तुमची परीक्षा बघत असतात, किंवा तो अडथळा किंवा ती नकारात्मकता आपण सुद्धा जोडलेली असते. त्याच्यातनं आपल्याला बाहेरच पडायचंय, त्याच्यात अडकून राहायचं नाही. म्हणजे आता मी वैयक्तिक आहे, मला सुद्धा म्हणजे काही गोष्टी करताना मलाही सुद्धा भरपूर अडचणी, नकारात्मक विचार असतात. परंतु मला हे माहिती असतं की नाही, ह्याच्यातनं आपल्याला साह्य हे होईल किंवा ह्याच्यातनं आपण बाहेर पडू. आणि बस मग काय, एकदा दोनदा हे झालं की नंतर मग काही वाटत नाही त्याचं. म्हणजे इत्यादी प्रकारे जसं मी संवत्सरला जाताना 96ला माझं 10वी झाली आणि त्यावेळेला कोणी म्हटलं की संवत्सरला सोडा की मला टेन्शन यायचं की मार्गात कसं राहायचं. नकारात्मकता असं होती की आपल्याला जमणार नाही. पण नंतर जेव्हा गेलो त्यावेळी मात्र मग सगळं देवाने सगळे सहाय्य केलं वगैरे, सगळं काही व्यवस्थित झालं. आणि तेव्हापासून मी ते एक बघतोय की परमेश्वर कार्य कुठलंही करताना आपला अडथळा एक समोर येतोच. आणि म्हणून आपल्याला त्यावेळेला त्या ठिकाणी काय करायचं आहे की त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. परंतु मग आपली प्रकृती देखील आपल्याला सात्विक ठेवावी लागते, सकारात्मक ठेवावी लागते. तामसपणा येऊ द्यावा लागत नाही. असेल आपल्यामध्ये त्याचं नियंत्रण आपण स्वतःच करायचं असतं. अस्तिपरीमध्ये जे सांगितलं, स्वभाव मात्रे म्हणजे क्षुधा पिपासच नव्हे तर आपलं जी काही प्रकृती आहे, रजतमादी जी प्रकृती आहे, त्या स्वभावावर सुद्धा आपल्याला नियंत्रण आपण ठेवू शकतो. इतर कोणी ठेवू शकत नाही आपल्या स्वभावावर नियंत्रण, पण आपण आपल्या स्वभावावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येतं. ही क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून स्वामींनी स्वभाव मात्रे सांगितलेला आहे. तर त्या स्वभावावर जर का नियंत्रण आपण ठेवलं दोषयुक्त, तर निश्चितच देवाच्या प्रत्येक विधींचं अनुपालन आपल्याकडनं सहजपणे घडू शकतं. भट्टोवास, नंतरचे भट्टोवास आपल्याला माहिती आहे. आधीचे भट्टोवास वेगळे आहेत एकदम. तलवार घेऊन फिरणारे भट्टोवास म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ती? परंतु नंतरच्या काळात भट्टोवास बघा काय झाले, एकदम इतकी सात्विकता त्यांच्यामध्ये आलेली, परमप्रीती त्यांच्या बोलण्यामध्ये आली, शब्दांमध्ये आली की ते भिक्षा म्हटल्यानंतर रडणार कोणी असेल, दुःखी कोणी असेल तर ते शांत व्हायचं. म्हणजे एवढा त्यांनी त्यांच्या त्या दोषावर, तमगुदोषावर एवढा त्यांनी विजय मिळवलेला होता. आणि म्हणून तामसा प्रती बोलोची नाही, बरोबर आहे. परंतु ते बोलत असताना आपल्याला त्याची प्रकृती कळाली पाहिजे काय आहे, आणि मग तुम्हाला काय बोलायचं काय नाही बोलायचं हे नंतर तुमचं ठरत असतं. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की तामसा प्रती जर का बोलोची नाही, आणि बोललं तर काय करेल, ऐसाही बोललो तर दुःखातेची दे, म्हणजे तो दुःखच देणार तुम्हाला, तो काही तुम्हाला सात्विकता प्रगट करणार नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी हा दृष्टांत सांगितला, ऐसाही बोलीजी तरी दुःखातेची दे. साधाईसा म्हणतात हे काही झाले रामासी, आणि मग साधाईसाने ते ऐकलं आणि ते म्हणतात हे काय झालं बरं ह्यांना, दादोसांना. गोसाव्यांशी कैसा भांडून गेला, देवाशी भांडला है ना. म्हणजे त्यांना नवल वाटलं की देवाशी कसं काय भांडले वगैरे. आत्ताचे लोक आहेत तसे, काही देवाशी भांडणारे लोक आहेत ना, की देवाने आमचं असं नाही केलं तसं नाही केलं वगैरे वगैरे, देवाशी पण भांडणारे लोक आहेत. साधाईसांना ते आश्चर्य वाटलं. मग मागुती साधे गेली, साधाईसा स्वामींजवळ दर्शन वगैरे घेऊन निघाल्या. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, साधे हो, महात्म्य भेटेल तरी त्या ऐसे म्हणावे, येथून बोलाविले असे. त्यांना असं म्हणावं की आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. हो काजी. मग साधे गेली, साधाईसा गेल्या आणि म्हणतात हे काही झाले तुझं रामा, गोसाव्यांशी कैसा भांडून आलासी, देवाशी कस काय भांडून आला बरं तू. जाय तू ते गोसावी बोलाविले असे, देवानी तुला बोलवलं आहे. जायला कोणी सांगितलं, देवानीच सांगितलेलं आहे. आणि यायला कोणी सांगितलं, परत देवानीच बोलवलेलं आहे. हा होय की मी रामू, आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार झाला ना तो, हा होय की मी रामू, म्हणजे माझ्याशिवाय देवाचं चालणार नाही. जरी त्यांनी पाठवलं तरी त्यांना माझी गरज आहे.
मुळामध्ये लक्षात ठेवा, देवाला आपली गरज नाही, आपल्याला मात्र देवाची गरज आहे. ती गरज ओळखूनच देवाचं म्हणितलेले, कमीत कमी ती गरज ओळखून तरी आपण देवाचं म्हणितले केलं पाहिजे. भक्तियुक्त तर केलंच पाहिजे, ईश्वरीची या चाडा तर केलंच पाहिजे, पण कमीत कमी आपल्या भल्याची या चाडा तरी आपण करावं. त्याची सुरुवात तिथून करावी. त्यांना अहंकार आला तसा अहंकार आपल्याला येऊ देऊ नये. देवाने त्यांना बोलवलं म्हणजे दादूच जिंकले नाहीत बरं का. उलट लक्षात घ्या की देवाने पाठवलं का, की कमीत कमी याने मी जा म्हटल्यानंतर कधीतरी म्हणजे असं पण असावं बरं का. देवाने जा म्हटलं तर यांनी काहीतरी दुःख केलं असतं, प्रायश्चित्त केलं असतं, माझं चुकलं देवा वगैरे काहीतरी, तर कदाचित काहीतरी बदल घडला असता, काहीतरी कणव निर्माण झाली असती. पण त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, निघून गेलेले आहेत, म्हणजे त्यांचा दोष तो तसाच राहिला. आता स्वामी त्यांना परत का बोलवतात, कारण की स्वामींनी सांगितलं की तामसाप्रती बोलवची नाही. तामस व्यक्ती आणि तो अनधिकारी व्यक्ती आहे. म्हणजे कधी कधी ते दृष्टांताची लापणीक काय सांगते की ते तामस असल्यामुळे ते अनधिकारी आहेत. काही लोक मुळातच अनधिकारी असतील, सात्विक असून, राजस असून किंवा तामस असून, पण काही लोक तम गुणामुळे तो अनधिकार उलट जोडून घेतात. दोष छोटा असेल पण चिडचिड करून तो दोष वाढवून घेतात. म्हणजे अनधिकार वाढवून घेणारे सुद्धा, काही अवांतर वाढवणारे लोक सुद्धा असणार आहेत. तर मग आता दादोस तशाच प्रकारचे आहेत. आणि स्वामींनी चिंतन केलं की याचा काही अधिकारही नाही, आणि देव जर का अधिकार घडवायला जातायत तर तो अधिकार घडवून घ्यायला सुद्धा तो तयार नाही दादोस, आणि म्हणून जाऊ द्या. जर का इथून गेला तर काही ना काही जे निमित्त झालेले आहेत भटोपासनासाठी वगैरे, स्वामी ती पण ओळख लक्षात ठेवतात त्यांची. आणि जेवढ्या वेळ देवाजवळ येतील तेवढ्या वेळ काही ना काही ईश्वराची कणव जोडल्या जाईल. भले ते ब्रह्मविद्या ऐकत नसतील किंवा ती बुद्धी देवावर आमच्या नसेल त्यांच्या, स्वामींसाठी जे काही करतात ते, तर त्यानुसार काही चांगल्या गोष्टी जे करतात त्याची कणव त्यांना जोडल्या जाणार आहे. आणि म्हणून परमेश्वर त्यांना बोलवून घेतात की यांना ज्ञान सांगणे नाही, यांना ज्ञान सांगून उपयोगही नाही, परंतु जेवढ्या वेळ देवाच्या सोबत राहतील तेवढा त्यांचा लाभ होईल. म्हणूनही बाहे आफळली, दादोसांनी बाहे आफळली म्हणजे थोडा अहंकार वाढला त्यांचा. मजविन काही गोसाव्यांशी सरत असे, माझ्याशिवाय देवाचं काही चालणार आहे का, असं त्यांनी म्हटलं. 10-1 नागदेवा आले झाले तरी काही राग कोणावर आहे, स्वामींवर राग नाहीये. दादोसांचा भटोबासांवर राग आहे की मी याला आणलेला आहे आणि हा आता स्वामींच्या इथे मुख्य झालेला आहे वगैरे, असा भाव त्यांच्यामध्ये आहे की 10-1 जरी नागदेव आले ना असे, तरी सुद्धा माझी आवश्यकता देवाला पडणारच आहे. मग गोसाव्यांच्या दर्शना गेले आणि मग स्वामींच्या भेटीला परत गेलेले आहेत वगैरे. अशा पद्धतीने स्वामींनी या ठिकाणी जे दोषयुक्त व्यक्ती आहेत, म्हणजे आता देवानी सांगताना जीवाबद्दल सांगितलेले, मी इतर जीवांविषयी सांगितलेलं आहे. आपल्याला इतर जीवांच्या बाबतीमध्ये ते विचार करायचाच आहे, तो तर आपण करतो. दोष म्हटलं की आपण आपला विचार नाही करत, दुसऱ्यांच्याकडे बघतो ना आपण. कोण भांडखोर आहे की लगेच आपल्याला एक नाव आठवलेलं आहे सगळ्यांना आता, है ना. भांडखोर कोण आहे, लगेच एक नाव आठवलं, हा ते भांडखोर आहेत बरं का. परंतु आपल्याला जेव्हा दोषाबद्दल माहिती मिळते तेव्हा सगळ्यात पहिले आपण आपला विचार केला पाहिजे की आपण तामस आहोत का, आपण राजस आहोत का, आपण हिंसक आहोत का, हे सगळे दोष आपल्याकडे आहेत का कुठले. मग आपण तर अनधिकारी ठरणार नाही. म्हणजे आपल्याला स्वतःचा एक स्वतः अभ्यास करता आला पाहिजे. शेवाळल्या खडकावर आपण पाय देऊ नये, पण शेवाळल्या खडक आपणच आहोत का, हा पण एक विचार केला पाहिजे की आपण इतरांना धर्मावरून घालवतोय का. शेवाळाचा खडक काय करतो, एका स्वस्थ व्यक्तीची अस्वस्थता जी आहे त्या व्यक्तीमध्ये स्वस्थता घालून अस्वस्थता निर्माण करतो शेवाळाला खडक, है ना. तशा पद्धतीने आपण तसे आहोत का, की आपण एखाद्याची अस्वस्थता वाढवतोय का, एखाद्याला धर्मावरून आपण त्याची जी दृढता आहे ती कमी करतो आहोत का. म्हणजे ही भूमिका, आपण शेवाळले खडक आहोत का, ही सुद्धा भूमिका आपली कशी आहे, काय आहे, आपण कुठल्या प्रकारचे खडक आहोत. आपण तर शेवाळल्यावर खडकावर पाय देऊ नये, परंतु आपण स्वतः शेवाळलं खडक होऊ नये, हा पण एक अभ्यास या दृष्टांतातनं आपल्याला करायचा आहे.
आपल्याला देवाने सांगितल्याप्रमाणे इतर खडक व्हायचं नाही, आम्हाला सोमखांत नावाचा खडक व्हायचा आहे. किंवा स्वामींनी अजून सांगितलेलं आहे की अंत संगमरवर येतं ना, की ते बाकीचे जे काही त्याच्यावर जे काही इतर खडक असतो तो काढून टाकला जातो आणि मग आतमध्ये शिरसाळा निघतो आणि मग त्याचे जे खिजे ते होय, आपल्याला तो खडक व्हायचा आहे. आणि आपल्याला सेवाळलेलं खडक आपल्याला व्हायचं नाही. आपण फक्त दृष्टांतात एकच भाग बघितला की शेवाळा खडकावर पाय देऊ नये, पण आपण स्वतः सुद्धा दोषयुक्त वस्तू आपण होऊ नये, दोषयुक्त व्यक्ती आपण होऊ नये, आपला स्वभाव तशा प्रकारचा होऊ नये की इतर लोक धर्मावरून जातील वगैरे वगैरे. आणि म्हणून हा सुद्धा दृष्टिकोन आपल्याला या दृष्टांतातनं लिळेतनं बघता आला पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी शेवाळ्या खडकाचा 26 क्रमांकाचा दृष्टांत आणि संबंधित उत्तरार्ध 193 क्रमांकाची गिळा आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.